हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 7 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर प्रादेशिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2025 ही शिलाँगमधील स्टेट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026च्या मध्यापर्यंत गुरुग्राममध्ये आपले पहिले भारतीय कॅम्पस उघडणार आहे. पुढे पाहूया. ज्येष्ठ वकील आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीर मुनीर यांची पाकिस्तान देशाच्या संरक्षण दल प्रमुख या नवीन पदावर औपचारिक नियुक्ती करण्यात आली. पुढे पाहूया. इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे विजेतेपद गगनजी भुल्लर यांनी जिंकले. पुढे पाहूया. दिल्लीबरोबरच गुजरातमध्येही भारत टॅक्सी या नवीन सहकारी टॅक्सी सेवेचे पायलट ऑपरेशन सुरू झाले आहे. भारताच्या तिसऱ्या स्वदेशी अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव INS अरिधमान आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. लुआना लोपेस लारा ब्राझील जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश बनली आहे. पुढे पाहूया. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी ट्रम्प यांना नवीन फिफा शांतता पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार फिफाचा पहिला शांतता पुरस्कार आहे. पुढे पाहूया. तमिळनाडूला एकाच वेळी 5 नवीन GI टॅग. तर तमिळनाडूला एकूण GI टॅग 74 GI टॅग प्राप्त झालेले आहे. सध्या 5 जे मिळालेले आहेत GI टॅग त्याविषयी पाहूयात. तर पहिला पाहूया. वोरेयूर कॉटन सारी. दुसरा आहे थुआमल्ली तांदूळ. तिसरा आहे अंबासमुद्रम लाकडी खेळणी. चौथा आहे नमक्कल सोपस्टोन भांडी. पाचवा आहे कविंदपदी देशी साखर. तर हे 5 GI टॅग सध्या प्राप्त झालेले आहेत. तर GI टॅग विषयी जाणून घेऊया. तर GI टॅगला आपण भौगोलिक संकेत असे म्हणतो. कायदा 1999 मध्ये आला आणि लागू झालेला आहे 15 सप्टेंबर 2003 रोजी. वैधता 10 वर्षे. सर्वात जास्त GI टॅग प्राप्त झालेले राज्य आहे उत्तर प्रदेश. एकूण 79 GI टॅग प्राप्त आहेत. पुढे पाहूया. हरित लष्करी सराव 2025. तर देश आहेत भारत आणि मलेशिया. आवृत्ती 5वी आहे. दिनांक 5 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान दरवर्षी आयोजित केला जातो. पहिली आवृत्ती 2012 मध्ये. तसेच ठिकाण महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान येथे झाले. तर मरीमऊ हे मलेशियन भाषेतील वाघ आणि शक्ती हे हिंदीतील शक्तीचे यांचे संयोजन आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.